नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयर्सची फायनल मेरिट लिस्ट ही आउट झालेली आहे. त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही रँक कशा पद्धतीने चेक करू शकता, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर इन लिस्टमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे, त्याही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं की कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कधी द्यायचे आहेत. ते अगेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये परत एकदा सांगणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. सीईटीच्या वेबसाईटला आपण आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY2526 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर LLB 5 इयर्स यामध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट पब्लिश ऑन द वेबसाईट. सो फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश आता झालेली आहे. ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये मी देत आहे. इथे मी लिस्ट ओपन केलेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं, तर महाराष्ट्र स्टेटचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांची ही लिस्ट आपण ओपन केलेली आहे. महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट राउंड 1 हा सीरियल तुमचा दिलेला आहे. स्टेट मेरिट नंबर हा तुमचा रँक आहे. खूप विद्यार्थी बोलत होते, सर रँक माझा किती आहे? तो कशा पद्धतीने चेक करणार? तो हा तुमचा रँक आहे. नंबर 1ला हे विद्यार्थी आहे, नंबर 2ला हे विद्यार्थी आहे, नंबर 3ला हे आहे, नंबर 4ला हे विद्यार्थी आहेत. तशा पद्धतीने तुमच्या नावाच्या पुढे कोणता नंबर आहे, तो तुमचा रँक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रॉपरली इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. प्रॉपरली इन्फॉर्मेशन असेल, जसं की तुम्ही कॅटेगरीमधून ॲप्लाय केलं असणार किंवा कॅटेगरीमधून ॲप्लाय केलं, पण ते कॅटेगरीमधून ॲप्लाय न झाल्यामुळे ओपनमध्ये जर कन्सिडर झालं असेल, तर ओपनच्या बेसवर तुम्हाला आता ॲडमिशन होणार आहे, जे काही कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होणार आहेत. सो यामध्ये जर बघितलं सीईटी पर्सेंटाइलमध्ये, तर यामध्ये बघा आता 99.96 पर्सेंटाइलला फर्स्ट स्टुडंट आहे, 99.93 सेकंड, 99.93 वर आपण जर बघितले, तर टोटल 1, 2, 3, 4 4 कॅन्डिडेट त्यामध्ये सेम पर्सेंटाइलला आहेत. ओके. सो याच्यामध्ये एच-एस-सीचे पण पर्सेंटेज बघा बरोबर आहेत का? एस-एस-सी या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर तुमचा रँक किती आहे, तो सुद्धा बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं रँक ज्यांना माहिती पडेल, ते नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला मला सांगा, की "सर माझा स्टेट मेरिट नंबर हा एवढा आहे." जेणेकरून मला पण बरं वाटेल, की आपले स्टुडंट चांगले रँक घेत आहेत. त्यानंतर ही झाली महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट लिस्ट. त्यानंतर सेकंड जे आपण बघत आहोत, महाराष्ट्र स्टेट आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट म्हणजेच ओ-एम-एस स्टुडंट. आता यामध्ये जर बघितलं तर ओ-एम-एस स्टुडंटनी चांगलं यामध्ये स्टडी केलेला आहे. कारण की जर आपण बघितलं तर 100 पर्सेंटाइलमध्ये जर बघितलं तर 4 स्टुडंट आहेत. सो या स्टुडंटला कोणताही कॉलेज पाहिजे असेल तो त्यांना भेटणारच आहे. त्यानंतर 99.99 वर जर बघितलं तर 2 स्टुडंट आहेत. 99.97 वर 2 स्टुडंट आहेत. अशा पद्धतीने जसं तुम्ही ड्रॉप डाउन करणार आहात, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव यामध्ये चेक करायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन आयडी आणि हा जो तुमचा असणार आहे, ओ-एम-एस मेरिट नंबर हा आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटचा असणार आहे. त्यामध्ये प्रॉपरली जे पर्सेंटेज आहेत, ते प्रॉपरली चेक करा. एस-एस-सी आणि एच-एस-सीचे प्रॉपरली एकदा चेक करा. आता फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे. सो यामध्ये तुमचे पर्सेंटेज जे असतील, प्रॉपरली यामध्ये असणार आहेत. परत एकदा तुम्ही चेक करू शकता. जे-एन-के जे काही स्टुडंट आहेत त्यांचं पण जर बघितलं आपण, तर जे-एन-के मेरिट नंबर यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तो तुमचा मेरिट नंबर हा तुम्हाला यामध्ये बघायचा आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ओ-एम-एस स्टुडंट, महाराष्ट्र स्टुडंट, जी-के स्टुडंट जे विद्यार्थी ज्यांचा रँक समजणार आहे, त्याने नक्की कमेंट सेक्शनला तुम्ही सांगू शकता, की "सर माझा एवढा रँक आलेला आहे." त्यानंतर आता मेन प्रॉब्लेम आहे एल-एल-बी 5 इयर्स जे लिस्ट आहे, त्यामध्ये डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी होती आणि त्या विद्यार्थ्यांचं यामध्ये नाव आलेलं आहे, की नॉट कन्सिडर इन लिस्ट. रिझन काय आहे? ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला नाहीये. क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी होतं. अशा पद्धतीने तुमचं यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, असे विद्यार्थी आता डायरेक्टली कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करतील. कारण की आता यामध्ये नॉट कन्सिडर इन लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलेलं आहे, सो याच्यामध्ये डॉक्युमेंट जे काही आहेत,
तुम्ही प्रॉपरली कलेक्ट करा आणि नंतरला कॅप राउंड 3 मध्ये जेव्हा प्रोसेस चालू होईल, त्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा. त्यावेळी तुमचं ते फॉर्म व्हेरिफाय होऊन जाईल. जे विद्यार्थी नॉट कन्सिडर्ड लिस्ट यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी हे करायचं आहे. त्यानंतर आता पुढे प्रोसेस काय असणार आहे? कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत? कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे यामध्ये. सो तेही सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की आज आपण बघितलं तर फायनल मेरिट लिस्ट ही तुमची पब्लिश झालेली आहे. 1 ऑगस्टपासून कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ते 3 ऑगस्ट 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे, ते विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देतील. कधी चालू होणार आहे ते 1 ऑगस्टपासून. सो आता परत तुमचा क्वेशन येऊ शकतो, की सर कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत? सो 1 ऑगस्ट 2025 पासून हे चालू होणार आहेत. कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट त्या विद्यार्थ्यांना होईल. ते विद्यार्थी कधी समजेल तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे? 6 ऑगस्ट 2025 रोजी. त्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील कॉलेजमध्ये. 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या 2 दिवस की 3 दिवस चालणार आहे तुमची प्रोसेस ॲडमिशनची. सो ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार, ते विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करतील. ओके. ते कशा पद्धतीने पुढे प्रोसेस जाईल, त्या पद्धतीची माहिती टाईम टू टाईम तुम्हाला या चॅनल थ्रू मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. आणि आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर कॉलेज लिस्ट कशी बनवायची? त्याची नेक्स्ट व्हिडिओ आज किंवा उद्या मॉर्निंगपर्यंत तुम्हाला भेटून जाईल. त्या पद्धतीने आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. काही कॉलेज जे काही लिस्ट आहे किंवा कॉलेजचा कट ऑफ कॅप राउंड 1 चा जो आहे, तो काही कॉलेजचा मी दिलेला नाहीये. तो मी उद्यापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करतो. कारण की 1 ऑगस्टला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. सो एवढं उद्यापर्यंत इव्हनिंगपर्यंत तुम्हाला मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जे कॉलेजेस रिमेनिंग बाकी आहेत त्या कॉलेजेसचे. बाकी कॉलेजेसचे तुम्हाला ऑलरेडी मी Telegram चॅनलला पाठवून दिलेले आहेत. आणि Telegram चॅनल महाराष्ट्र लॉ CET 3 एंड 5 इयर्स हा Telegram चॅनल तुम्ही जॉइन करा. ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटेल, त्यावेळी LLB जो सँडी कदम ऑफिशियल आहे, तो नंतरला तुम्ही जॉइन करा. तर सध्या जी काही अपडेट असेल, ज्या काही या लिस्ट असतील, त्या लिस्ट तुम्हाला डायरेक्टली महाराष्ट्र CET 3 एंड 5 इयर्स त्या लिस्टमध्ये तुम्हाला त्या Telegramला तुम्हाला भेटून जातील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती, जी फायनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे. तुमचं नाव चेक करा फायनल मेरिट लिस्टमध्ये. तुमचा रँक किती आहे तो बघा आणि नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक यू सो मच.